नमस्कार मित्रांनो. आज आपण आर-टी-ई 25% ॲडमिशनसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल कंप्लीट माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी आर-टी-ईमध्ये ॲडमिशन घेत असाल तर ही माहिती खूपच इम्पॉर्टंट आहे. सर्वसाधारण आवश्यक कागदपत्रे. 1. मुलाचे जन्म प्रमाणपत्र अनिवार्य. 2. रहिवासी पुरावा जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल इत्यादी. 3. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर नोंदणीकृत भाडे करार रेंट एग्रीमेंट. 4. जात प्रमाणपत्र लागू असल्यास. 5. उत्पन्न प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक. स्पेशल कॅटेगरीसाठी लागणारी कागदपत्रे. घटस्फोटित महिला, कोर्टाचा निर्णय, डिवोर्स ऑर्डर. आईचा रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र. विधवा महिला, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र. अनाथ मुले, अनाथालयाचे कागदपत्र किंवा पालकाचे हमीपत्र. दिव्यांग मुले, किमान 40% अपंगत्व प्रमाणपत्र. आधार कार्ड. सर्व मुलांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. जर ॲडमिशन वेळी नसले तर 90 दिवसांच्या आत जमा करणे कंपल्सरी आहे. नाही दिल्यास ॲडमिशन रद्द होऊ शकतो. जन्मतारीख पुरावा, ग्रामपंचायत महानगरपालिका दाखला, हॉस्पिटल रेकॉर्ड, अंगणवाडी बालवाडी नोंद. रहिवासी पुरावा, रेशन कार्ड, लाईट बिल, पाणी बिल, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट. एक्स्ट्रा केसेस. कोविड प्रभावित मुले, पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, कोविडमुळे मृत्यू झाल्याचा मेडिकल सर्टिफिकेट. HIV प्रभावित, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र. महत्त्वाची सूचना. सर्व कागदपत्रे योग्य आणि व्हॅलिड असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतो. जर तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.